नोव्हेंबर 2025चा तो दिवस होता. रात्रीचे साधारणतः 11 वाजलेले असतील. अश्विनीचं नवीनच लग्न झालेलं होतं. 2 दिवसापूर्वी आज तिच्या नवऱ्यासोबतची तिची पहिली रात्र होती. तिच्या सासूने अश्विनीला तिच्या पतीच्या रूममध्ये ढकलून दिलं, दरवाजाची कडी लावली आणि निघून गेली. तिथून अर्ध्याच तासात अश्विनी जोरात ओरडायला लागली. तिची सासू आली बघायला काय झालं. दरवाजा उघडला तर अश्विनी तिच्या गळ्यात पडून रडायला लागली आणि म्हणली की हा माझा पती तुझा पोरगालाही त्या मागण्या करतोय, तोंडातच घे, इकडचं करणं तिकडचं करणं. त्यावेळेला तिची सासू म्हणली की तुला हे सहन करावं लागेल, लग्न केलंय तू. ज्या वेळेला असं म्हणते त्यावेळेला रूममध्ये ढकलून देते. त्यानंतर काय घडलं त्या रूममध्ये, तिची सासू असं का म्हणाली आणि नेमक्या अशा काही विचित्र मागणी केली होती तिच्या नवऱ्याने पहिल्याच रात्री, पूर्ण गोष्ट जाणून घेणार आहोत. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर नमस्कार मित्रांनो, ही जी घटना घडलेली आहे महाराष्ट्रामधील पुणे जिल्ह्यातील एका छोट्याशा गावामध्ये घडलेली घटना आहे. आता ही अश्विनी 16 वर्षाची होती. 3-4 वर्षापूर्वी 10वी मध्ये शिकत होती. 16 वर्षाची अश्विनी तिच्यासाठी एक स्थळ येतं. आता स्थळ कसं आलं तिच्यासाठी ही पण एक वेगळीच कथा मी तुम्हाला सांगतो. 25 वर्षाचा अमित UPSCची तयारी करत होता. त्यावेळेला त्याच्या वडिलांना वाटलं की खूप वय झालंय पोराचं, आता लग्न लावून देऊ. नोकरी लागल त्यावेळेला लागल, शेती आहे, पोरगं नोकरी लागलं तर लागलं, नसेल तर शेती करेल त्याच्या बायकोसोबत मिळून. म्हणून त्याचे वडील त्याच्यासाठी स्थळ शोधायला चालू करतात. एकतर अभ्यास करतोय, नोकरी नाही, शेती करायची म्हटल्यानंतर कोण देणार आहे पोरगी. पाहुणे रावळ्यांना विचारलं, गावात विचारलं, कोणच द्यायला तयार नाही. सगळे अमितला नावं ठेवायचे. त्यामुळे त्याच्या वडिलांनी विषय सोडून दिला. तर नोकरी लागली तर सगळे चालत येतील म्हटले. अमित डोक्याने हुशार होता, पण 1-2 मार्काने पेपर जायचा. आता यावर्षी अमितने पेपर क्लिअर केला, क्लास 1 अधिकारी बनला. क्लास 1 अधिकारी बनल्यानंतर जी सगळी काही लोकं होती रिजेक्ट करत होती, आता लाईन लावून दारामध्ये येत होती, आमच्या पोरीशी लग्न कर, आमच्या पोरीशी लग्न कर असं म्हणून अमितच्या मागे लागली होती सगळी. ज्या वेळेला अमितला सरकारी नोकरी लागली, अमितच्या मनामध्ये एक वेगळाच ॲटिट्यूड आला होता. अमित म्हणाला की ज्या वेळेला माझ्या वडिलांनी विचारलं त्यावेळेला तुम्ही त्यांचा अपमान करून तुम्ही माघारी लावलं. आज मी एकाच्याही पोरीसोबत लग्न करणार नाही, ना पाहुणे रावळ्याच्या ना ओळखी पाळखीच्या. ज्या वेळेला तुमच्या पोरगी जवान होती त्यावेळेला दिलं नाही, आता म्हाताऱ्या झालेल्या पोरी माझ्या गळ्यात बनताव काय, असं म्हणून सगळ्यांचा अपमान करून त्याने पाठीमागर लावलं. अमित त्याच्या वडिलाला डायरेक्ट म्हणून टाकतो की 18-17 वर्षाची पोरगी असेल ना तिच्यासोबतच लग्न करणार आहे. आता हा तर एक मोठा प्रश्न होता की अशा पोरी कुठे भेटायच्या चांगल्या प्रकारच्या. तर जी अश्विनी होती तिचं वय 16 होतं. त्याच्या वडिलांनी विचार केला की चला आपला बायोडाटा पाठवून देऊ, आपण तर गरीब आहे, पण समजा नंबर लागला तर लागला, कधी तर करायचंच आहे पोरीचं लग्न. म्हणून बायोडाटा फोटो पाठवून दिला. अमितला अश्विनी आवडली की दिसायला सुंदर, चेहरा एकदम असा की देवाने टाईम देऊन चेहरा बनवलाय, फिगर 1 नंबर, शरीराची वाढ 1 नंबर. अमित म्हणाला ठीक आहे. वडील आला की अश्विनीसोबत लग्न ठरवून टाका. सुपारी फोडली, पण अमितचे वडील काय म्हटले की काय करू, आपलं जे लग्न आहे का 18 पूर्ण झाल्यानंतर करू, कारण कोणी जर का काडी टाकली, पाहुणे रावळे गावातल्या लोकांनी, त्यांचा आपण लई अपमान केलाय, एकतर जळायला लागलेत, काडी टाकली पोलिसांच्या जेलमध्ये जाऊन बसावं लागल. अमित म्हणाला बरोबर आहे, ठीक आहे, 18 पूर्ण झाल्यावर करू. आता अश्विनी 10वीचा पेपर देत होती, 11वीला गेली. अश्विनी अमित या दोघांमध्ये चांगलंच बोलणं चालू झालं होतं. मोबाईल दिला होता, चॅटिंग, बोलणं, फिरायला जाणं, हे करणं ते करणं. आता हे चालू झालं होतं. अश्विनीने खूप मोठी स्वप्न रंगवली. ती अमितच्या घरी गेल्यानंतर असं करेल तसं करेल. बघत 2 वर्ष गेली. अश्विनीला 18 पूर्ण झाली. 18 पूर्ण झाली ज्या दिवशी त्याच्याच दुसऱ्या दिवशी या दोघांचं लग्न लावून दिलं. अश्विनी यांनी तिच्या 2-3 मैत्रिणींसोबत सासरी आली. सासरी आल्यानंतर 2-4 दिवसानंतर त्यांचा 16वा झाला, जे की आपल्या इथे एक प्रथा असते की कार्यक्रम झाल्याशिवाय नवरा नवरी एकत्र येत नाहीत. हे कार्यक्रम झाला साधारणतः 10 वाजता. सगळे पाहुणे रावळे निघून गेले होते. आता घरामध्ये अश्विनी, तिचा नवरा, सासू सासरा हे चौघेच राहिले होते. सगळे पाहुणे रावळे गेले. सासूने तिच्या अश्विनीला पतीच्या रूममध्ये पाठवलं. अश्विनी अमितपाशी गेली. थोड्या गप्पा मारल्या. अमितने सुरुवात केली करायला, पण त्याने नंतर थोड्या वेळाने विचित्र मागणी करायला चालू केली. मेन म्हणजे हा जो अमित होता अश्लील व्हिडिओ बघण्याचा एकदम आदी झालेला होता. त्याला जे त्या व्हिडिओमध्ये करते तेच करायचं होतं. त्याने ठरवलं होतं की बायकोसोबत तेच करणार. आता त्याने अश्विनीसोबत मागणी करायला चालू केली. एकतर अश्विनी या सगळ्या गोष्टी पहिल्यांदा करत होती आणि यांनी विचित्र मागणी केल्यावर
तिने मैत्रिणींकडून ऐकलं होतं की एकच जागा असती त्या ठिकाणीच करतात. आता हा मागणी तोंडात काय विषय तिला समजेना, जबरदस्ती करायला लागला. तुला हे करावंच लागल. आता अश्विनी ओरडत ओरडत बाहेर आली. जसं की मी तुम्हाला सांगितलं, सासूने दरवाजा उघडला. सासूला सांगितले की हा तर अशी मागणी करतोय आणि ही शक्यच नाही. जी जागा करायची आहे ती सोडून दुसरीकडेच म्हणतोय, इथं घे तिथं घे. तिची सासू आता थोडी वेळ शांत बसते आणि म्हणते की सहन करावं लागेल. लग्न केलंय, गरीब घरची तू, चांगल्या घरी आलीस, नोकरीवाला नवरा भेटलाय, सहन कर गपचिप. ढकलून दिलं. त्या रात्री त्या अमितने तिच्यासोबत जे पाहिजे ते करून घेतलं. आता दुसरा दिवस उजाडला. अश्विनी गप्प गप्प नाराज. दिवस गेला. ज्या वेळेला रात्र आली त्यावेळेला तिच्या अंगावर काटा आला. रूममध्ये जायचं म्हटलं की तिला ते आठवलं, हे अजून असंच करणार. दुसरा दिवस पण तसाच गेला. आता आपल्या इथे एक प्रथा असते की 2 दिवसानंतर पोरगी माहेरी येते. अश्विनी माहेरी आली. आई वडील तिला म्हणले, कसं चालू आहे, काय चालू आहे? हा ठीक आहे असं म्हणत म्हणत शांतच. त्यांना वाटलं की नवीन लग्न झालंय, सगळं पहिल्यांदा गेलंय, त्यामुळे ती भिली असेल. अश्विनीने पण सांगितलं नाही. म्हणली की आई वडिलांचे स्वप्न पूर्ण झालेत, त्यांना कुठे त्रास देऊ, ते आता तर एका बंधनातून मुक्त झालेत. अश्विनी नंतर सासरी आली. असं करत महिना गेला, 2 महिने गेले. पण तिचा जो पती होता, नवीनच व्हिडिओ बघायचा, नवीनच कृत्य करायचा. हे तिला आता असह्य झालं होतं. तिने विचार केला की याचा काटा काढावा लागतंय. काटा कसा काढायचा? एकटी तर काढू शकत ना, तिच्या हातात एवढी ताकद. तिने काय केलंय की विचार केला की आपल्याला कुठल्या तर एका पुरुषाची गरज आहे जो ताकदवान असेल आणि मदत करेल. तिचं लक्ष गेलं त्यांच्याच घरापुढे राहणाऱ्या सुरेशवरती. सुरेश आर्मीची तयारी करत होता, भरतीची. दिसायला शरीराने 6 फूट 5 इंचाचा पोरगा, बॉडी एकदम जबरदस्त असा तो सुरेश. सुरेश पण 22 वर्षाचा होता. या अश्विनीने त्याच्यावर डोरे टाकायला चालू केलं. 1-2-3 दिवसात त्याला फसवून घेतलं, कारण तोही बिनविवाह झालेला पोरगा होता. त्यालाही एवढंच पाहिजे होतं. फसलं झालं, या दोघांमध्ये संबंध बनले. थोड्या दिवसानंतर अश्विनी म्हणली की नाही, तुझ्यासोबत नाही करू शकत. तो म्हणला का? तर म्हणली की माझा नवरा जो आहे असं असं करतोय, त्रास देतोय, मी 2-2 जणांचं नाही सहन करू शकत. अश्विनी म्हणाली की अमित माझा नवरा, तो जर वाटेतून बाहेर निघाला तर होऊ शकतं काहीतरी. त्यावेळेला तो पोरगा म्हणाला की ठीक आहे, आपण याचा बंदोबस्त करू. तू काय कर, त्याला उद्या जंगलामध्ये घेऊन ये. काहीतरी कारण सांगून त्या ठिकाणी जे रस्ता आहे ना त्या ठिकाणी आण आणि काटा काढू. अश्विनी तिच्या नवऱ्याला म्हणते की आज शॉपिंग करायला जाऊ, लईच टाइम झाला. 7 वाजता आपण जेवण पण करू. शॉपिंग करून 9 वाजेपर्यंत माघारी येऊ. गाडीवर जातेत. अश्विनी ज्या ठिकाणी त्या दोघांचं ठरलंय, सुरेश सोबत त्या ठिकाणी उभा करते. सुरेश येतो. सुरेश त्याच्यासोबत झटापट करतो, मारामारी करतो आणि तिथं पडलेला दगड डोक्यात मारतो आणि जंगलात जातो. सुरेश तिथून निघून जातो. अश्विनी जोर जोरात ओरडायला लागते. आसपासच्या माणसांना बोलवते आणि म्हणते की माझ्या नवऱ्यासोबत लुटेऱ्या लोकांनी पैसे घेऊन गेलेत आणि त्याला मारून हेच टाकले. पोलीस आले. पोलिसांनी बघितलं तर हो असं झालंय, पण त्यांना काय कारण माहीत नव्हतं. ते आता पुढे समजणार होतं. पोस्टमॉर्टमसाठी घेऊन गेले तर असं लक्षात आलं की एकाच व्यक्तीने केलंय आणि एक व्यक्ती असं कसं करू शकतोय? हे काही जास्त लोक नव्हते. सीसीटीव्ही चेक केलं, कोणीच नाही दिसलं. अश्विनी ज्या वेळेला घराकडून निघाली होती त्यावेळेला दोघं होते. त्यांच्या मागे हा सुरेश निघाला होता. सुरेशवरती शक गेला पोलिसांचा. हाच एकटा पोरगा करू शकतो, दिसायला बी मोठा आहे आणि हा त्यांच्या मागे गेलाय. ताब्यात घेतलं पोलिसांनी. विचारलं तर काहीच नाही म्हटला की मी नाही केलं. पोलिसांनी त्यांची ताकद दाखवली. पोलिसांनी ज्या वेळेला ताकद दाखवली त्यावेळेला तुम्हाला माहितीये, भले भले लोक ओकायला लागतात. असा सुरेश ओकला. म्हटला की या अश्विनीनेच सांगितलं होतं. अश्विनी पण सामील होती यामध्ये. अश्विनीला पण ताब्यात घेतलं पोलिसांनी. पोलिसांना अश्विनीने म्हणली की हा एवढा त्रास देत होता, त्यामुळे मला हे करावं लागलं. हे तर खरं झालं, त्रास तर देतच होता, पण तिने असं टोकाचं पाऊल उचललं ना पाहिजे होतं. आता दोघं पण जेलमध्ये आहेत. पोलीस म्हटले की तू केस करायची, त्याला सोडून द्यायचं. तर मित्रांनो, आपल्याला यातून काय शिकायला मिळतं? एखाद्या महिलेला जास्त त्रास पण द्यायचा नाही, तिच्या मनाप्रमाणे वागायचं. आणि असं नाही की तिला 2-2 तास केल्याने ती समाधानी होईल. काही महिला समाधानी राहतात. असं नाही की लई वेळ करावं लागल. आता त्याचा काय गैरसमज होता अमितचा काय माहीत, का तो अडिक्ट झालेला होता व्हिडिओ बघण्याचा, ते त्याचं त्यालाच माहिती. पण अशा घटना घडत असतात आपल्या आसपास. ही घटना तुम्हाला सांगितली याचं कारण हेच की तुम्ही यातून जागृत व्हावं, ना की विचलित. बाकी व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.